महाराष्ट्रातील सर्वात मोठी रेती तस्करी गडचिरोली जिल्ह्यात होते। भाजपचे माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी आता हे आरोप केलेत। वाघोलीसह इतर घाटातून आतापर्यंत 100 कोटींच्या रेती तस्करीचा आरोप आहे। नदीपात्र बेकायदा पद्धतीने पोकलेन टाकून रेतीचा अवैध उपसा होतोय असं सुद्धा त्यांनी आरोप केलेत। तस्करीच्या रेतीची गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरसह तेलंगणा सुद्धा विक्री होते। डॉक्टर देवराव होळी यांच्याकडून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय कारवाई करणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष आहे। माननीय एसपी साहेब, तहसीलदार या लोकांना सांगून सुद्धा ते लोक काही ॲक्शन घेत नव्हते। परंतु आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप मोठा रेती तस्कर सुरू आहे। माझी विनंती आहे प्रशासनाला, शासनाला, या ठिकाणी या रेती तस्करापासून लोकांच्या हितासाठी रेती आहे, परंतु या ठिकाणी सर्रास या ठिकाणी रेती तस्कर करून नागपूर, तेलंगणा आणि विविध चंद्रपूर जिल्ह्यात इतरही ठिकाणी, इतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी रेती तस्कर होत आहे। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणासंदर्भात वकील बोलतायत, थेट जाऊ। Thank you.